रायगड ही उगाच सर्व किल्ल्यांची राजधानी नव्हती, कारण की रायगड हा शब्द ऐकताच त्यामध्ये आला तो दरबार, ते टकमक टोक, महाराजांची समाधी, रायरेश्वराचं मंदिर, या सर्व गोष्टी आणि त्यामध्ये सर्व मराठी मावळे. पण जर टकमक टोकाचं नाव घेतलं तर जे फितूर असायचे आपल्यामधलेच मावळे त्यांना खूप भीती वाटायची. जय शिवराय जय शंभूराजे. आणि आपल्या लॉगला सुरुवात. मी कालच्या लॉगमध्ये म्हणालेलो मी खूप पुण्यवान आहे कारण मी रायगडावर आलोय, आणि त्याचं कारण म्हणजे पब्लिक. मी धरलेलं बलिदान मास आणि त्या बलिदान मासाच्या कालावधीमध्ये मी रायगडावर आलो. हा योगायोग म्हणायचा की राजांनी बोलावून टाकलं म्हणायचं. ज्या माझ्या धर्मीय शंभूराजांनी 40 दिवस खूप असा कठीण अत्याचार सहन केला, त्या राजांकरता मी 1 दिवस त्यांचा गड चढू शकत नाही अनवाणी पायाने, तर मग मी काय करू शकतो? त्यामुळे मी तर म्हणतो हा योगायोग नव्हे तर महाराजांचं बोलावणं असावं, आणि त्यांनी मला बोलावलं असावं की ये आणि तू माझा गडाची स्वारी कर. रायगडाचा प्रत्येक दगड सांगून जातो, जर का स्वराज्य मिळवायचं असेल तर हिंमत पाहिजे, आणि जर टिकवायचं असेल तर बलिदान पाहिजे. तर हाच तो रायगड ज्या गडावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आणि हेच ते मंदिर रायरेश्वराचं ज्या मंदिरामध्ये राज्याभिषेक सोहळा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही माझ्या राजांची समाधी. रायगडावरची सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे ते टकमक टोक. अरे काय तो राजांचा दरबार आणि काय त्या गोष्टी. मी तर म्हणेल जगात काही बघा नाही तर नका बघू, पण नक्की एकदा महाराजांच्या भेटीला या, आणि तो दरबार आणि तो बाजारपेठ, ती महाराजांची समाधी, रायरेश्वराचं मंदिर आणि टकमक टोक यांचं दर्शन केल्याशिवाय जाऊ नका. बलिदान मास धरले, रायगडावर गेलो, पण एक गोष्ट मात्र महाराजांनी सांगितली की कोणावर किती जवळचा असला तर विश्वास ठेवू नको, शेवट तो घात करतो म्हणजे करतो. आजच्या लॉगला पूर्ण विराम. जय शिवराय जय शंभूराजे आणि जय श्रीराम.